मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेऊनही अद्याप रोजगार न मिळालेल्या राज्यातील सुमारे 1,34,000 प्रशिक्षणार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख ह.भ.प. तुकाराम बाबा महाराज 1 ऑगस्टपासून सांगलीतील कृष्णमाई घाटावर बेमुदत उपोषण करणार आहेत। त्यांनी पत्रकार परिषदेत याची घोषणा केली। यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की योजना राबवून सरकारने तरुणांना केवळ प्रशिक्षण दिलं पण रोजगाराची हमी दिली नाही। अनेक युवक बेरोजगारीमुळे आर्थिक अडचणीत आहेत। सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन तीव्र करू। या उपोषणाला राज्यभरातील प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून उपोषणस्थळी नियोजनपूर्वक बैठक घेण्यात आली। यामध्ये माजी नगरसेवक युवराज बावडेकर, धोबी सेवा मंडळाचे प्रदेश उपाध्यक्ष मनोहर साळुंखे, सागर घोडके यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते व उद्योगपती विनायक यादव यांनी पाठिंबा जाहीर केला। तुकाराम बाबांनी प्रशिक्षणार्थ्यांना वेतनवाढ व कायमस्वरूपी रोजगार देण्याची मागणी केली असून सरकारने युवकांच्या भविष्याचा विचार करून सकारात्मक भूमिका घ्यावी असे आवाहन केले आहे। आज सांगली कृष्णामाई या मंदिरापाशी आम्ही सर्वजण आहेत। मुख्यमंत्री युवा कार्य परिषदेचे विद्यार्थी आहेत। लाडका भाऊ योजना या अनुषंगाने आम्ही पुन्हा एक वेळ माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्यापर्यंत आमचा एक संदेश जावा, आमची व्यथा जावी म्हणून लाडके भाऊ लाडके मामांना भेटण्यासाठी बाचे सांगली कृष्णामाईच्या या घाटावरती अमर उपोषण करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। येणाऱ्या 1 तारखेपासून ते अमर उपोषण जोरपर्यंत आमच्या ह्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। या कृष्णामाईच्या घाटावरती बसण्याचा एक निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि कृष्णामाई जे उपोषण करत असताना त्याची जी सुरुवात आहे ते सांगलीच्या म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे स्मारक आहे त्या पुतळ्यावरती आम्ही जाऊन अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराज जे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे तिथं नतमस्तक होऊन त्यानंतर मारुतीरायाचे दर्शन मंदिराचं दर्शन घेऊन गणपती मंदिरामध्ये जाऊन गणरायाच्या ठिकाणी आरती करून आमचं साकडं गणरायाला घालून तिथं नतमस्तक होऊन तिथून महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री कैलासवासी वसंतदादा पाटील यांच्या समाधीस्थळी दर्शन करून स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन कृष्णामाईच्या जे माई कुशीत आम्हाला घेणार आहे त्या नगरीमधून अमर उपोषणाला सुरुवात होणार आहे। माझी प्रशासकांना विनंती आहे की आम्हाला शांत आणि संयमी पद्धतीने विदाउट घोषणा न करता सरकारच्या विरोधात न बोलता एक शांत आणि संयमी पद्धतीने आमचा हा आंदोलनाचा इशारा असणार आहे। माझी प्रशासकांना विनंती आहे की आमची व्यथा सरकार दरबारात पोहोचवावी। एकनाथजी शिंदे साहेब असतील, भरतशेठ गोगावले साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा अजित पवार साहेब असतील आमची व्यथा ऐकून घ्यावी आणि आम्हाला ह्या लाडक्या भावांना मुख्यमंत्री युवा कार्य परिषदेचे विद्यार्थी आहेत त्या मुलांना कुठेतरी हक्काची भाकर उपलब्ध करून देण्यासाठी 11 महिन्यानंतर पुढे काय आमचं आता 11 महिने कार्यकाळ संपत आलेला आहे 11 महिन्यानंतर पुढे काय हा सवाल विचारण्यासाठी जेव्हा आम्ही मुंबईला गेलो होतो आमचा विचार घेतला नाही म्हणून आमचा विचार घ्यावा म्हणून कृष्णामाई आईपाशी येऊन आम्ही मामाला साखर घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय। सांगलीमध्ये अमर उपोषण करण्याचं कारणच हे आहे की कृष्णामाई घाटावरतीच का हा एक प्रश्न सर्वांना पडलेला आहे। जेव्हा सांगलीमध्ये मुंबईमध्ये गेलो मामाला भेटायला तेव्हा मामाने आम्हाला भेटू दिलं नाही किंवा भेटले नाहीत म्हणून आम्ही पुन्हा आमच्या आईकडे आलो आणि आईला विनंती केली की आमची व्यथा मामापर्यंत तुझ्या माध्यमातून जावी म्हणून या कृष्णामाईच्या घाटावरती आम्ही अमर उपोषण करण्याचा इशारा देतोय।